अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. उधरे चरण संताची, उधरे चरण संताची, उधरे चरण संताची. चक्रपालाने कथेचा विस्तार, चक्रपालाने कथेचा विस्तार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागे सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. सेवेलागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वेर सहज लिहिले उदके वह्या तुम्ही रक्षले आणि सत्य. निळा मने धराल हाती तरी द्याल मती निरूपम, अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम. विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुं तम. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने. आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत आगवे झिवेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने. रस होते वळंगणे अक्षरासे, भावाचे अवतरण अवतरविती. खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय. ते एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. अखंड संयम समाधिस्थ विश्वगुरु भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या परम कृपेने आशीर्वादाने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज, प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय योगीराज सद्गुरू श्री तुकाराम बाबा खेडलेकर, प्रातस्मरणीय सद्गुरू श्री कदम माऊली बाबा आणि संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या परम कृपेने आपण प्रस्तुत समय सर्वजण प्रातस्मरणीय मृदंगाचार्य गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नाम वर्ष श्राद्धाच्या निमित्त असणारी सेवा आहे. गोड असा श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा साधू पुरुषांचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल माझं भाग्य आहे की अशा साधू पुरुषांच्या पुण्यतिथीची सेवा करण्याचं मला भाग्य प्राप्त झाले. आमचे परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रेममूर्ती गुरुवर्य परमेश्वर बाबा समोर विराजमान आहेत. त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला काय करायचे, ही सेवा करायची आहे. आणि त्यांच्या पाठाचे असणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे उत्तम बाबा
गुरुबंधू आहेत, शंकर बाबांचे गुरुबंधू आहेत, त्यांचे ते असणारे गुरुबंधू संस्थेमध्ये एकत्र ज्यांनी अध्ययन केलं आणि गुरुवर्य परमेश्वर बाबांचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज आहेत. हे दोघंही गुरुबंधू आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एका दृष्टीने जर पाहिलं तर हे सगळे वारकरी शिक्षण संस्थेचे थोर थोर महापुरुष या ठिकाणी काय आहेत, विराजमान झालेले आहेत. आणि संस्थेतलेच एक रत्न असणारे सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जे जन्माला आले, वाढले म्हणा, त्या परंपरेचं ज्यांनी अनुसरण केलं, असे थोर सत्पुरुष असणारे श्री महाराजांचं असणारे हे वर्ष साधनानिमित्त असणारी सेवा आहे. यांचे थोरले बंधू आहेत. बंधू कसा असावा तर असा बंधू असावा. ज्ञानोबा सांगतात, फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भाऊ, धरू ओळगे वाहू तुझ्याच्या अंगी. भाऊ असावा, कसा असावा, बंधनातून सोडणारा बंधू असावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असे जे महापुरुष आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये भगवत साधना करतात, परमात्मा साधना करतात, पांडुरंगाची सेवा करतात, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा करतात. आणि गुरुवर्यांचं वचन आहे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले महाराज म्हणायचे की मोठे माणसं काम झाले की राहत नसतात, ऐक नाही, वळकुटी बांधून तयार राहायचं आणि यमाला म्हणायचं या आणि घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल. कृतार्थ जीवन जे म्हटलं जातं, हे साधू पुरुषाचं जे जीवन असतं ते कृतार्थ जीवन असतं. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चय द्रष्टा बैसुनी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. साधू पुरुषांमध्ये आणि सामान्य पुरुषामध्ये जीवामध्ये खूप मोठं अंतर आहे. सद्भक्त जे असतात, संत जे असतात, जीवनामध्ये अठ्ठास करतात, पारमार्थिक साधना करतात, भगवत भक्ती करतात आणि भगवत भक्ती करून शेवटी जेव्हा देव आपल्याला बोलवतील अंतकाळी, महाराज सांगतात, भगवान परमात्मा अंतकाळी विठवा मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. या तुकोबारायांच्या वचनानुसार यांचं जर आपण थोडंसं चरित्राचा जर विचार केला तर या पवित्र कुळामध्ये जन्म घेऊन वारकरी शिक्षण संस्थेमध्ये साधारणतः 1970 साली 71 ते 74 साधारण 1971 साली आळंदी क्षेत्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबा यांच्या दर्शनासाठी पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, अनंत पुण्य जे गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. अनंत पुण्याचा उदय व्हावा तेव्हा भगवान श्री ज्ञानोबा यांच्या संजीव समाधीचं दर्शन होतं. ज्ञानोबा यांच्या दारामध्ये सेवा करण्यासाठी आले, शिकले, साधना केली. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु पांडुरंग महाराज वैद्य त्यांच्याकडे जे मृदंगाचं अध्ययन आहे ते मृदंगाचं शिक्षण घेतलं आणि जे गुरूंनी आपल्याला शिकवलं, संस्थेमध्ये जे जे गुरुवर्य होते, प्रातस्मरणीय श्री गुरु नत्तुसिंग बाबा असतील, प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा असतील, प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती बाबा असतील, प्रातस्मरणीय श्री गुरु भाऊसाहेब महाराज असतील, या थोर महापुरुषांच्या हाताखाली अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर परत ऋषिकेशला महाराजांनी सांगितले की ऋषिकेशला जाऊन काही दिवस त्यांनी काय केलं, शास्त्राचं अध्ययन केलं. संस्कृत असं तयार होतं म्हणतात, भांडारकर संस्कृत कॉमेडी असे ग्रंथ तयार होते, ते मुलांना शिकवायचे. आणि त्यांचं जीवन जर काय असेल तर तुकयादासाचे जीवन, गीता भागवत धन मागुनिया मधुकरी नित्य वाचावे, ज्ञानेश्वरी अखंड ज्यांचं जीवन, ज्ञानेश्वरी स्वरूप ज्यांचं जीवन होतं, ज्ञानेश्वरीला ज्यांनी जीवन व्हायला होतं, समर्पित केलं होतं, त्यागमय जीवन होतं, नेमनिष्ठ जीवन होतं, फक्कड जीवन होतं. विठ्ठल विठ्ठल. मृदंग लावण्याचं शिक्षणाचं असं ज्ञान होतं, आहे की नाही. आता माणसं आता आहेत, आमच्या मृदंगाचार्य आहेतच नाही तर मृदंग ज्ञान लावण्याचं ज्ञान खूप उत्तम होतं. नाही तर संपूर्ण कीर्तन संपत पण अजून मृदंगच लागत नाही, असं होतं कधी कधी. पण ते त्यांच्या ठिकाणी त्याची काही गुरुवर्य प्रातस्मरणीय वैद्यबाबांची असणारी कृपा आणि त्या कृपेमुळं ते काही संपूर्ण ज्ञान त्यांच्या ठिकाणी सिद्ध होतं. साधनामय जीवन होतं, ज्ञानेश्वरीमय जीवन होतं. आणि असे जे महापुरुष असतात, आयुष्यभर जेवढं देवाने आयुष्य दिलेलं आहे तेवढे भगवत साधना करतात, पांडुरंगाची सेवा करतात. तुका म्हणे भाऊ सुख झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. असं माणसाला आयुष्यामध्ये वाटलं पाहिजे. जन्माला आलो आणि जन्माला येऊन काय केलं, भगवान परमात्म्याची सेवा केली. आता काय नाही, जन्म आलो त्याचे आजी, फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसले कंती. कृतार्थ जीवन जे असतं ते कृतार्थ जीवन माणसाला अत्यंत फलदायी असतं. आयुष्यभर परमार्थी साधना केली आणि शेवटी ज्ञानोबा यांच्या चरणी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी आपला त्यांनी देह समर्पित केला. महाराज सांगता, जगा काळ खाया मी माथा दिले पाय, मरणा हाती सुटली काया,
विचारे या निशे नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची आयुष्यामध्ये पारमार्थिक साधना केली भगवत साधना केली घरचे जे लोक आहे आता पहा एकाच घरातले त्यांचे ज्येष्ठ बंधू हे पारमार्थिक आणि जे काही कनिष्ठ बंधू असणारे हरिभक्त परायण बबन महाराज तेही नामधारक परम नामधारक निमनिष्ठ वारकरी म्हणजे एकाच घरामध्ये पवित्र कुळामध्ये हे सर्व मंडळी जन्माला यावी अहो प्रत्येक घरामध्ये असं कधी घडत नाही एखादाच वारकरी जन्माला येतो पण घरामध्ये जर संपूर्ण कुटुंब वारकरी व्हायचं असेल तर किती पुण्य लागेल विचार करा विठ्ठल 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 असे भगवत साधना त्यांनी केली तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण भगवान परमात्माचा आपल्या लाडक्या भक्ताचा सोहळा करत असतो अनन्य भक्ताचा सोहळा परमात्मा करत असतो ते रवण पण कोणी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी देहवैकल्याचा वारा झणीला गेल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजरा स्वयत्या ते परमात्मा त्या सेवेच्या ऋणामुळं आपल्या भगवत भक्ताची साधू पुरुषाची काय करत असतात सेवा करत असतात म्हणून अशा पुण्य पुरुषाचं हे वर्षश्राद्ध आहे महाराज नाहीतर आज कुणाचे वर्षश्राद्ध होत असतं पण त्याला काय महत्त्व नसतं आयुष्यात तो कधी पंढरपूरला जात नाही आळंदीला जात नाही गळ्यात तुळशीची माळ नसते पण त्यांचं वर्षश्राद्ध केलं जातं त्याला काय फारसं महत्त्व आहे का त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व नसतं म्हणून गुरुवर्य प्रातस्मरणी पांडुरंग महाराज भोले बाबा सांगतात ऐक नाही ज्यांनी आयुष्यामध्ये पाप केले त्याची पुण्यतिथी काय करायची फार झालं तर पाप तिथी करा म्हटली पण त्याची पुण्यतिथी आपण काय करणार पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवत साधना केली परमात्मा साधना केली नियमामध्ये पंढरीच्या वारीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्यांनी आपलं जीवन घातलं अशा महापुरुषांचंच पुण्यस्मरण होत असतं म्हणून तुकाराम महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाते संतांची जपे पूर्वकालाचा आपण जर विचार केला पूर्वकालामध्ये आळंदीची परिस्थिती कठीण होती अशा प्रकारे मधुकरीची व्यवस्था नव्हती पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परमात्मा साधना होती संस्थेचा असा नियम होता ज्यांनी 21 ज्ञानेश्वरीचे पारायण केले त्याला पहिल्या वर्षाला बसवायचे पूर्वीचा असा नियम होता महापुरुष सांगतात की ज्यांनी डोंगरावर जाऊन 21 ज्ञानेश्वरीचे पारायण केले त्याला संस्थेमध्ये प्रवेश मिळायचा मधुकरीचा काळ मधुकरी मिळत नव्हती जे काही 7-7 दिवस असणारे वाळलेले तुकडे तेच संध्याकाळी खायला मिळायचे पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे जे काही भगवत भक्त साधक मंडळी जे आहेत संत मंडळी आहेत ज्ञानोबरांची सेवा करतात सद्गुरू जोग महाराजांची सेवा करतात जोग महाराजांची परंपरा इतकी श्रेष्ठ आहे प्रातस्मरणी सद्गुरू जोग महाराज म्हणायचे आम्ही आयुष्यात कधी पापच केलं नाही आणि अशा ह्या थोर परंपरेतले हे जे काही सगळे रत्न आहेत आपल्या सर्वांना सांगतो प्रातस्मरणी श्री गुरु मारुती महाराज गुरव ते सकाळी ब्रह्ममुहूर्त 3ला उठायचे इंद्रायणीचं स्नान करायचे आणि संस्थेच्या उंबरठ्यावर पाणी घालून दर्शन करायचे लोकांनी विचारलं बाबा तुम्ही दर्शन का करता तर श्री गुरु मारुती बाबा सांगायचे अरे या संस्थेमध्ये साधू जन्माला येईल विठ्ठल विठ्ठल वारके
शिक्षण संस्था आहे साधू निर्माण करण्याची संस्था आहे, कीर्तनकाराची संस्था नाही. वारकरी शिक्षण संस्था म्हटलंय, कीर्तनकार संस्था नाही. वारकरी जन्माला येतो, साधू जन्माला येतो. अशा महापुरुषांची असणारी परंपरा, आणि परंपरेचा नुसता स्पर्श जरी झाला, या परंपरेचा नुसता स्पर्श जरी झाला तर त्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. असं तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी, संत जन संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनी ते बोरे व्यापिली. ऐक नाही, आळंदी क्षेत्रामध्ये संस्थेमध्ये शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा सांगतात, अरे किती दिवस राहिला म्हणे. काय नाही म्हणे, 1 महिना राहिलो फक्त. पण 1 महिना राहतून सारा महाराष्ट्र गाजवतो विठ्ठल विठ्ठल. लोकसंग्रहाचं लक्षण सांगायचं असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरणे आपण, देखील लावावे इतर जन, लोकसंग्रह लक्षण जाण या नाव. लोकसंग्रहाचं लक्षण शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. लोकसंग्रह म्हणजे काय, नुसते लोक गोळा करणं, शिष्य शाखा वाढवणं याला लोकसंग्रह म्हणत नाही. अभेद भक्ती वैराग्याचं आचरण करून समाजाला भक्तीमध्ये ज्ञानामध्ये प्रवृत्त करणं हा लोकसंग्रह म्हणजे संस्थेचा आहे विठ्ठल. आणि या परंपरेमध्ये जे जे काही सत्पुरुष झालेले आहेत ते मोठमोठे साधू पुरुष झालेले आहेत. त्यांच्या पाठाचे सांगत असताना आदरणीय श्री हरिभक्तपरायण सोपान काका टेंभूरकर ते त्यांचे गुरुबंधूच, आणि आपले उत्तम बाबा आहेत समोर बसलेले, हे त्यांचे गुरुबंधू. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये साधना करून संस्थेमध्ये अभ्यास केला, ऋषिकेशला संस्कृतचं अध्ययन केलं, आचार्यपद जे असेल ते प्राप्त केलं, बरोबर प्रातस्मरणीय वैद्यबाबाकडून मृदंगाचे शिक्षण घेतलं. आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तुकाराम महाराज म्हणतात, जो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपुडू घ्या रे तुम्ही सेवितो हा रस, वाटेतो अनेका. जे आपल्याला प्राप्त झालेले ते प्राप्त झालेलं जे काही धन आहे त्याने मुक्त असताना विद्यार्थ्यांना वाटलं. अशी पारमार्थिक साधना त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. आणि असे जे भगवत भक्त साधना करत असतात त्यांचं जीवन कसं असतं, कृतार्थ जीवन असतं. ज्ञानोबराय म्हणतात, ते मरण ऐलीचकडे मग मिळवून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. त्यांना व्यावहारिक अंतकालाची वाट बघावी लागतच नाही. ते जिवंत असतानाच त्यांनी शरीराचं तादात्म्य सोडल्यामुळं, देहभान विवर्जित अवस्था प्राप्त झाल्यामुळं प्रारब्ध दशेमध्ये देह केव्हाही पडो, ऐका नाही, देह असो अथवा जावो. नामदेवराय म्हणतात, देह राहो अथवा जावो पांडुरंगी, दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. असं असणारं जे काही जीवन आहे. एक सांगत असताना भागवतामध्ये असा विषय आलेला आहे, ज्याला पारमार्थिक साधना परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याच्या जीवनामध्ये पंचशुद्धीचा विचार आलेला आहे. मातृशुद्धी, पितृशुद्धी, आहारशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि वंशशुद्धी विठ्ठल. ह्या पंचशुद्धी ज्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या त्याला देवाचा साक्षात्कार होतो. एका एका वाक्यामध्ये एका एका शुद्धीचं आपण चिंतन करू. खालून आपण विचार करूया. आहार शुद्धी, द्रव्यशुद्धी आणि वंशशुद्धी. वंश आपला शुद्ध असला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे, कुळ शुद्ध शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. तुकोबऱ्यांचं जसं हे प्रमाण आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तसं तुकोबऱ्याचं आणखी एक प्रमाण आहे, झोंडा झोंडगीचे पोटी, फळे विजाती करंटी. विचार करा, झोंडा झोंडकी म्हणजे सत्य त्याच्या वेळी घडाला व्यभिचार, मातेशी व्यवहार अंत्यजाचा. हे झोंडा झोंडगी, यांच्या पोटी जी संतती जन्माला येते ती आतिथ्य संतती जन्माला येत असते. पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कशी संतती जन्माला येते? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. त्यांच्या मुखामध्ये अमृतासारखे ज्ञानेश्वरीचे शब्द असतात, तुकोबऱ्यांच्या गाथ्यातली वचनं असतात, एकनाथी भागवतातली वचनं असतात. आणि अशा प्रकारे सत्य बोले मुखे, सत्यवाणी त्यांच्या मुखामध्ये असते. म्हणून नामदेवराय ज्ञानोबराय सांगतात की काय असले पाहिजे? वंश शुद्ध असला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे जर आपण विचार केला तर द्रव्यशुद्धी सांगितलेली आहे. द्रव्यशुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने धन प्राप्त व्हावं आणि उदास वृत्तीनं वेच व्हावा. कलियुगामध्ये असं फारसं सापडत नाही आपल्याला. उत्तम व्यवहाराने धन प्राप्त होत नाही आणि उदास वृत्तीने वेच होत नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. अनीतीचं धन माणसाला दुःख देतं. अनीतीच्या द्रव्यामध्ये 15 अनर्थ सांगितले. स्थेयम हिंसा, अनृतम दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, भेदो, वैरम, विश्वास, स्पर्धा, व्यसनानीचं 13-12 सांगितले. आणि स्त्री, दूत, मद्यपान असे 15 अनर्थ अनीतीच्या द्रव्यामध्ये सांगितले. एक भागवतातलं एक उदाहरण सांगतो. परीक्षिती राजाचं उदाहरण आलेलं आहे. परीक्षिती राजाचा महिमा एवढा मोठा आहे
धर्मराजापेक्षा परिस्थिती राजांचा महिमा अधिक सांगितला. का? धर्मराजाने कलीचं दमन केलं, पण कलीचं दमन केलं केव्हा केलं? जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित होते तेव्हा त्यांनी कलीचं दमन केलं. पण परिस्थिती राजाचा महिमा असा आहे, कृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर कलीचं दमन केलं. विठ्ठल विठ्ठल. धर्मराजापेक्षा परिस्थिती महाराजांचा महिमा अधिक आहे. ज्यांना गर्भामध्ये साक्षात श्री कृष्ण परमात्म्याने नारायणाने दर्शन द्यावं, पांडुरंगाने दर्शन द्यावं असा ज्यांचा अधिकार, असे परिस्थिती महाराज आहेत, ज्यांनी कलीचं दमन करावं. एकदा ते सहज मृगया करण्याकरता गेले. कोठार होतं, कोठारामध्ये एक संदूक होती. त्या संदुकीमध्ये एक मुकुट होता. कोणाचा होता माहीत नव्हता. विचार न करता तो मुकुट धारण केला, पण परिणाम झाला. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायण. बुद्धी बिघडली, कारण तो मुकुट कोणाचा होता? जरासंधाचा मुकुट होता. आणि घडून येते घटना घडली. दुपारचे 12-1 वाजले असतील. तहान लागली होती आणि एका आश्रमामध्ये गेले. एक ब्रह्मनिष्ठ महात्मा समाधीमध्ये होते. त्यांना तहान लागली. त्यांना वाटलं या ऋषीने माझा सत्कार करावा. केला असता, पण ते ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते. वाईट वाटलं, मी देशाचा राजा असून माझा सत्कार केला जात नाही. एक मेलेला सर्प पडला होता, बाणाने उचलला, त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. विठ्ठल विठ्ठल. निघून गेले. त्यांचे जे पुत्र होते, पुत्र आले. मुलांनी पाहिले की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सरपट टाकलाय, माझ्या वडिलांचा कोणीतरी अपमान केलाय. राग आला. हातामध्ये गंगेचं जल होतं, गंगेचं पाणी होतं. पाणी घेतलं. ज्या कोणी व्यक्तीने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये साप टाकला असेल, तो 7 दिवसामध्ये तक्षक नावाच्या सर्पदंशाने मृत्यू पावेल शाप देऊन टाकला. परिस्थिती महाराज घरी आले. मुकुट काढला. मुकुट काढल्यानंतर जी पूर्वीची सद्बुद्धी होती ती सद्बुद्धी प्राप्त झाली. प्राप्त होतेच ते. आणि मनामध्ये अनुताप निर्माण झाला, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, भगवंतांनी मला दंड करावा, भगवंतांनी मला शिक्षा करावी. देवा, माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला. कशामुळे घडला गेला? फक्त अनितीच्या द्रव्याचा मुकुट डोक्यावर धारण केला म्हणून बुद्धी पालट झाली. म्हणून कुणाची पण टोपी घालत जाऊ नये. ऐक नाही, झोपणाऱ्या माणसाची टोपी घातली तर कीर्तनात झोप लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. म्हणून अनितीचं द्रव्य जे आहे, अनितीचं द्रव्य काय करतं? माणसाला नेहमी दुःख देतं. द्रव्य शुद्धी असणं अत्यंत महत्वाचे आहे. आज माणसाकडे पुष्कळ ऐश्वर, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण समाधान नाही. का नाही? अनितीमुळं. ते सर्व ऐश्वर अनितीचं आहे. पण नीतीचं जर असेल तर माणसाला दगडावर झोप लागते, दगडावर झोप लागते. द्रव्यशुद्धीचा विचार शास्त्र सांगतं, वंशशुद्धीचा विचार शास्त्र सांगतं, आहार शुद्धीचा विचार शास्त्र सांगतं. आहार शुद्ध असला पाहिजे. जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारो, आणि धातू ऐसा अंतरो भावो पोखे. जसा आपण आहार सेवन करतो तशी आपली बुद्धी होत असते. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. हे चांगला आहार सेवन केला तर आपलं ज्ञान टिकून राहतं. जर आहार चांगला नसेल तर ज्ञान आपलं वाहत जातं. समजा कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर जर स्वयंपाक तयार नसेल तर मी ब्रह्मवृत्ती नाहीशी होते. विठ्ठल ज्ञान टिकून राहण्यासाठी आहार शुद्ध असणं अत्यंत महत्वाचे आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. सद्गुरू जोग महाराजांनी प्रातस्मरणी श्री गुरु मामासाहेब दांडेकर एकदा मुंबईला गेले. खांडके परिवाराचा तंटा होता आणि तंटा असताना त्या खांडके परिवारातल्या एकाने काय केलं, बयाजी काळे म्हणून होते, तरी श्री गुरु मामांना मुंबईच्या चौपाटीवर नारळाचं पाणी प्यायला नेले आणि मग ते नारळाचं पाणी प्यायले. आल्यानंतर श्री गुरु जोग महाराजांना सांगितलं सद्गुरू मामांनी की अशा अशा प्रकारे पाणी पाजले. तर श्री गुरु जोग महाराज रागवून म्हणाले, अरे तुला माहित नाही त्या बयाजीचा पैसा चांगला नाही, वकून टाक. विठ्ठल विठ्ठल. आहार शुद्ध असणं महत्वाचं आहे, द्रव्य शुद्ध असणं महत्वाचं आहे. एक बैरागी होते. एक बैरागी एका यजमानाच्या घरी जेवायला गेले. चांदीचं ताट आहे, चांदीचा ग्लास आहे, चांदीचा प्याला आहे, सगळं चांगलं आहे, चांगला थाट होता. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर ते जे काही बैरागी होते हात धुवायला चांदीचा ग्लास घेऊन बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी तो हात धुतला आणि चुकून तो ग्लास त्यांच्या झोळीमध्ये पडला आणि ते निघून जाऊ लागले. जाताना त्यांची झोळी जड लागली. झोळी जड लागल्याने त्यांना वाटलं आपल्या झोळी तर काही नव्हतं, जड काय लागतंय. त्यांनी पाहिलं ग्लास निघाला, चांदीचा ग्लास निघाला. त्यांना म्हटलं असं का झालं असेल.
आमच्या इंद्रियाकडून कधीही झोपेत सुद्धा पाप घडत नाही. पडेले वळण इंद्रिया सकळा किंवा जया निजेल्या ते उपासी वैराग्य घा. झोपेत सुद्धा आमच्याकडून निषिद्ध कर्म घडत नाही. मग आज अशी घटना का घडली गेली? यजमानाकडे आले, नमस्कार केला, खरं सांगा तुम्ही आम्हाला जीव घातलंय. मग ते कसं जीव घातलंय? यजमानानं सांगितलं, म्हणले बाबा माफ करा, चोरीच्या पैशातून पंगत घातली म्हणे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, चोरीच्या पैशातून पंगत घातली तर वारकरी चोरी करेल का भजन करेल? चोरीच करणार आहे. ते बैरागी जे होते त्याचा प्रकार घडला गेला. का सांगितलं मी? द्रव्य शुद्ध, आहार शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याला परमात्मा साक्षात्कार करायचा आहे, आहार चांगला असावा. हॉटेलचं अन्न कधीही म्हणून सेवन करू नये. आपल्या पवित्र तीर्थस्वरूप असणाऱ्या मातोश्रीच्या आपल्या मंडळीच्या हाताचं जे काही अन्न असेल ते आपण ग्रहण करावं. पण बाहेरचं अन्न कधी दूषित असतं, आपण कधीही खाऊ नये. ज्ञान आपलं वाहत जातं, आपलं सात्विक धैर्य टिकत नाही, आपली जी काही शांती आहे शांती भंगून जाते. म्हणून आहार शुद्ध असावा, द्रव्य शुद्ध असावा, वंश शुद्ध असावा. आणि सगळ्यात महत्त्वाची शुद्धी सांगत असताना मातृशुद्धी आणि पितृशुद्धी सांगितली. पिता असला कसा असला पाहिजे? तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तया अशी गोविंद अंतरला, तुकाराम महाराज सांगतात. पितृशुद्धी महत्त्वाची आहे आणि तसेच मातृशुद्धी जी आहे ते महत्त्वाचे आहे. एक प्रमाण लिहिले बघा, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागोनी भार खांदी, तुकाराम महाराज सांगतात. पिता काय करतो? तुका म्हणे पिता वरी बाळाच्या तो हिता, बाळाचा हिता तो पिता, नाहीतर तो पिताच असतो. मग विठ्ठल विठ्ठल. आपलं जे काही सर्वस्व जे आहे मुलासाठी, पारमार्थिक जे धन आहे याचा धरीना अभिमान, देऊन या जीव वडिली साधीला हा ठाव. वडिलांची जी पारमार्थिक सेवा आहे ती पारमार्थिक सेवा वडील काय करत असतात? मुलासाठी ठेवत असतात. म्हणून मातृशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. आई तीर्थ जी काही सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोन की जे ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ हे मातृतीर्थ आहे, पितृतीर्थ आहे. या मातृचरणाच्या सेवेमुळं, पितृचरणाच्या सेवेमुळेच श्री पुंडलिक रायाने पंढरीनाथ परमात्म्याला पंढरी क्षेत्रामध्ये उभं केलेलं आहे. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणजे अशी पंचशुद्धी जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून असे जे संत महात्मे असतात आपल्या जीवनामध्ये भगवत साधना करतात, भक्ती करतात आणि भक्तीचा पुरुषार्थ करून त्यांना कोणतं फल प्राप्त होतं? जगद्गुरु श्री तुकोबर आहे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अनुसरे तो अमर लाला, 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 अनुसरे तो अमर
अंतरला संसारा तुकोबऱ्या सांगता ज्यांनी भगवत चरणाचं अनुसरण केलं, भगवत सेवेचं अनुसरण केलं, जे परमात्माला अनुसरले म्हणजे जे सेवेमध्ये रत झाले, काय झालं, अमर झाला. अंतरला संसारा, त्यांच्यापासून संसार अंतरून जातो. आणि असे जे महात्मे असतात लौकिक दृष्टीनं त्यांचा देह जरी तिरोभूत झाला असला तरी ते महात्मे कधी मरत नसतात. मज केले अमर तुकाराम महाराज वर्णन करतात. पण असं फल प्राप्त होण्यासाठी या महात्म्याने जीवनामध्ये काय केलेलं असतं महाराज विचार करा. खूप मोठा अट्टहास केलेला असतो. जन्मोजन्मी भाऊ केले सायास, याचे भेटी लागे व्रते उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, त्याची या सुकृताचे आले नेनो घोष हो. ज्ञानोबराय म्हणतात हे भगवत पद प्राप्त होण्यासाठी काही सोपं आहे का हो महाराज. सोन्याचे पर्वत, करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, पर्याय दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय न सरते. भगवत शरण प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे, प्राप्त होऊ शकत नाही महाराज, अत्यंत कठीण आहे. सर्व कष्ट सहन करावे लागतात. महाराजांनी वर्णन केलेले आहे, यमनियमाचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले. ते यम नियमाचे डोंगराचं उल्लंघन करून अभ्यासाचे सागर आहे की नाही, शास्त्राची दुभती पोसिती घरी, याची लागे सुमती जोडीती शांती संपत्ती. शास्त्रांची दुभती पोसिती घरी ज्ञानोबराय वर्णन करतात. शास्त्राचं अध्ययन त्यासाठीच आहे, वेदाचं अध्ययन त्यासाठीच आहे, जे काही सत्संग साधन त्यासाठीच आहे, पंढरीनाथ परमात्म्याची वारी त्यासाठीच आहे, परोपकार हे जे काही सर्व साधनं आहे ही साधनं फक्त भगवत दर्शनासाठीच काय. ज्ञानोबराय म्हणतात ते विशदभ्यास निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाओ. सदभ्यास, सदभ्यास म्हणजे चांगला अभ्यास. कोणता अभ्यास आहे हो. आपल्या इंद्रियाला आपण वळण लावावं. कोणतं वळण लावावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आपल्या इंद्रियाला वळण लागलं पाहिजे. डोळ्यानो तुम्ही काय करा, फक्त पांडुरंग परमात्म्यालाच बघा. कानाला आपण सांगावं तुम्ही फक्त परमात्म्याची कथा श्रवण करा. आपण वाणीला सांगावं तू फक्त काय कर वाणी, फक्त परमात्म्याचे गुणानुवाद काय कर, तू घेत जा. असं आपण जर त्या आपल्या इंद्रियाला नियमामध्ये बांधलं, डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आघवे, मीची करुणी घालावे, मग सर्वे काळी स्वभावे मीची आहे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना ऐसे झालिया, मग न मरे जे देह गेलिया. देह पडला तरी तो महात्मा मरत नाही महाराज. आपल्या इंद्रियाला वळण लावायचं. आपण डोळ्यानं देवालाच पाहिजे. आम्हाला लोक म्हणत असतात ऐक नाही, जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे, माऊलींच्या 13व्या अध्यायामध्ये ओव्या इतक्या गोड आहेत महाराज. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ती अवस्था प्राप्त होण्यापूर्वी सावध असणं. ज्ञानोबराय वर्णन करता दिठीजवळ आहे तो पाहावे ते तुले पाहे, मुखत्व आधी वाचा व्हाय सुभाषिते, हात होती खुळे पुढील मोटके कळे, करुणी घाली सकळे दाना दिके, तेव्हा ऐसे दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, तो चिंतूनी ठेवे चोकडे आत्मज्ञान. ऐका नाही, जोपर्यंत डोळे चांगले आहेत, डोळ्याला चष्मा लागत नाही, तोपर्यंत डोळे भरून श्री पांडुरंग परमात्म्याला बघावं. जोपर्यंत कान चांगले आहेत तोपर्यंत कान भरून या, ऐकेन तुझी कीर्ती, कान भरून भगवत कथा श्रवण करावी. जोपर्यंत वाणी चांगली आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण, एकनाथी भागवताचं पारायण करून घ्यावं. हात चांगले आहेत तोपर्यंत दान धर्म करून घ्यावा. पाय चांगले आहेत तोपर्यंत ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये पायी चालत जावं. जवगे सकळ सीना गे, जवगे सकळ सीना शक्ती आहे तोपर्यंतच करावं. इंद्रियातली शक्ती संपलेली आहे. काय अर्थ आहे हो. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत वारी करावी.
लोक आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला तुमच्यावर वारी करावी वाटते पण आता पाय काम करत नाही. आम्ही म्हणतो पाय चांगली होती तर तिकीट काढून तमाशाला गेला. विठाला विठाला शक्य आहे का आता जव काळ असे दोरी ठेला तव तू हरे गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला नवंचे त्याला चुकू नको. जोपर्यंत कान चांगले आहेत इंद्रिय चांगले आहेत पाय चांगले आहेत तोपर्यंत वारी करून घ्या. नाहीतर माणसाला काय यत कर्म कृत्व न शोचनीय असं शास्त्र सांगतं. माणसानं आपल्या आयुष्यामध्ये असं कर्म करावं की त्या कर्माचा जीवनामध्ये आपला पश्चाताप नाही झाला पाहिजे. आपल्याला असा आनंद वाटला पाहिजे आयुष्य परमात्म्याने आपल्याला दिलं पण ते सगळं आयुष्य आनंदात गेलं, देवाच्या सेवेत गेलं, सत्यत्वानं गेलं, परोपकारामध्ये गेलं. काय जीवनामध्ये आनंद आहे महाराज, आनंद आहे, समाधान आहे. महाराज सांगतात भगवत भक्त संत महात्मे काय करतात जीवनामध्ये येऊन परमात्मा प्राप्तीचं साधन करतात, भक्ती करतात. मनुष्याने नेहमी सावध असलं पाहिजे. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. मनुष्य कधी सावध होत नाही. तुकाराम महाराजांना मोठं आश्चर्य वाटतं एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. महाराज सांगतात मारा हाक देवा भय अट्टहासे जवळ काळायसे झाले नाही. काय सांगायचं ऐक नाही. आपण एखादी जर स्मशानामध्ये यात्रा चालली असेल, यात्रा म्हणजे अंत्ययात्रा चालली असेल तर माणसं म्हणतात काय खरं नाही म्हणे फक्त रामनामच सत्य आहे. रामनाम सत्य आहे म्हणतात काढा तंबाखू म्हणजे रामनाम सत्य आणि तंबाखू पण सत्य आहे का मग. पण माणसाचा स्वभाव असा असतो. काय माणसं बेफाम असतात महाराज. आम्ही तर असं पाहिलं एक चिता पेटली होती एका माणसाने त्या पेटलेल्या चित्यालाच बिडी लावली. विठाला विठाला माणसाला मृत्यूची भीती नाही महाराज. ज्याला मृत्यूची भीती त्याचं जीवन कृतार्थ आहे, समाधानी आहे. माणसाला मरण आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. जर माणसासमोर मरण असेल तर मनुष्य कधीच पाप करणार नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. मनुष्य पाप करतो का करतो. मनुष्याला मरणाची भीती वाटत नाही, यमाची भीती वाटत नाही. मृत्यू जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही पाप करणार नाही. सिद्धार्थ म्हणून एक महापुरुष झाले. त्यांच्या जीवनामध्ये ऋषींनी सांगितलं, गुरुंनी सांगितली 3 गोष्टीपासून यांना दूर ठेवा. वृद्ध मनुष्य, रोगी मनुष्य आणि मेलेला मनुष्य. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना घरामध्येच वाढवलं, घरामध्येच लग्न झालं, सगळं घरामध्येच झालं. एकदा सहज ते फिरायला गावामध्ये आले, नगरामध्ये आले. आल्यानंतर सेवकाला बसवलं होतं. सेवक रथामधून घेऊन चाललेला होता. जाताना त्यांना समोर एक मनुष्य दिसला, कुष्ठरोगी मनुष्य दिसला. शरीर सगळं जर्जरीभूत झालं होतं, सगळे अंगाला कोड फुटले होते. सिद्धार्थांनी विचारलं कोण आहेत म्हणे हे. कोण नाही म्हणे. माणसाच्या आयुष्याचीच एक अवस्था आहे म्हणे. 6 प्रकारच्या अवस्था असतात. अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. 40 संपले रे संपले की शरीरामध्ये काय होत असतात, रोग निर्माण होत असतात. ज्ञानोबरात म्हणतात शरीर हे शरीराचं अधिष्ठानच रोग आहे महाराज. शरीराचा अधिष्ठानच रोग आहे. ते रोग प्रकट का होत नाहीत. जीवनामध्ये अपत्य झालं रे झालं की ते रोग प्रकट होत असतात. तद्वत हे जे काय असतं आपल्या शरीराचा असणारा परिणाम आहे. शरीर रोगाचे भांडार तुकाराम महाराज म्हणतात. सिद्धार्थ सावध झाले, थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक जख्ख 85 वर्षाचा म्हातारा पूर्ण वाकलेला काठी टेकत चाललेले होते. विचारले ग्रस्त कोण आहेत. कोण नाही म्हणे हे आपलीच अवस्था आहे. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्याची भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. आता काय आपलीच अवस्था आहे. ऐका नाही तरुणपणा असतो आणि मग म्हातारा पण येतं. केस पांढरे झाले की समजायचं आहे आता आपण भगवत साधना केली पाहिजे. सूर्यवंशामध्ये एक राजे होऊन गेले. त्यांनी आरशामध्ये पाहिलं, त्यांचा केस पांढरा दिसला. त्यांनी ठरवलं आता आपलं आयुष्य संपत आले. त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि परमार्थ करण्यासाठी जंगलात निघून गेले. सध्याची लोक पांढरी केस काळे करून संसार करतात. विठ्ठल प्रकार हा जी काही शरीराच्या अवस्था आहेत. सिद्धार्थ सावध झाले. म्हातारा मनुष्य पाहिला, रोगी मनुष्य पाहिला. समोर एक दिंडी चाललेली होती. दिंडी म्हणजे चौघाच्या खांद्यावर एक प्रेत यात्रा चालली होती. हे काय म्हणे विनश्यती, शरीरातलं प्राण पडवणे जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारी पास सार भ्रमधरीसी या देहाचा. विठ्ठल मने कार्य वाचा. देह पडणार आहे, कलेवर पडणार आहे. कधी पडणार आहे सांगता येत नाही. काळानळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी. माशी पाक पाकडे तव हे सरे. ज्ञानोबर या देहाचा परिणाम सांगतात. विपाय आगे माझे पडे तरी भस्म होऊन उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा. या चुके दोहे काजा तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणाम कपित ध्वजा कश्मलगा. ह्या देहाचा इतका वाईट परिणाम आहे. कदाचित अग्नीमध्ये पडला तर राख होतं,
कुत्र्याने खाल्ला तर विष्ठा होते आणि या दोन्ही परिणामापासून जर वंचित राहिला तर त्यामध्ये किडे पडतात. आणि ते दृश्य पाहिलं. सिद्धार्थाने ते रथ सोडला आणि जंगलामध्ये जाऊन भगवत साधना केली. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये आपण किती मेलेले मनुष्य पाहतो, किती मेलेले मनुष्य पाहतो, परंतु आपल्या जे वैराग्य आहे ते वैराग्य आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना मोठं आश्चर्य वाटतं. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार का हिताचा, कोण दम आहे सहाय्यांचे पोटी, येईल शेवट. काय यांना भीती वाटत नाही म्हणे, ह्यांना का कळत नसेल बालत्व तारुण वृद्ध दशा हे का कळत नसेल. एकमेकाचं जे काही मृत्यू आहे ते पाहतात, पण असं यांना कधी वाटत नाही की आपला हे देह एक दिवस जाणार आहे, असं कधीही मनुष्याला वाटत नाही. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि भगवत भक्त संत महात्मे ह्या मृत्यू अवस्थेपासून सावध असतात. अनुदर्शनम, मृत्यू दूर आहे, मृत्यू कधीही असू द्या, पण आजच. आणि ते संत महात्मे आजच सावधून काय करतात, पारमार्थिक भक्तीचा अट्टहास करतात. याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिस शेवटचा दिस कोणवा आता निसते पावलो विसा आता निसते पावलो विसा. आता निसते पावलो याजसाठी केला होता अट्टहास. तुकोबाऱ्या सांगतात, जोपर्यंत आम्हाला कळू लागलं तेव्हापासून आम्ही परमात्मा भक्तीचा अट्टहास केला, परमात्मा प्राप्तीचा अट्टहास केला. दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी, नेने आणि काय धंदा नित्य ध्यातसे गो सततम कीर्तयंतो माम हेतंतश्च दृढव्रत. हा रात्रंदिवस परमात्मा प्राप्तीचा अट्टहास केला, भगवत साधना केली, पंढरीची वारी केली, नामस्मरण केलं, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, गाथ्याचे पारायण केले. परिणाम काय झाला, परमात्मा भक्तीचं अनुसरण केल्यामुळं अनुसरे तो अमर झाला. ते जे काय महात्म्य शांतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम या ते नास्तेत्र संशय. हा भगवत स्मरण केले आणि भगवंताचं स्मरण केल्यामुळं आता तो साधू पुरुष देहदृष्ट्या लौकिकदृष्ट्या जरी देह नाहीसा झाला पण स्वरूपाने कसा आहे, अमर झाला. स्वरूपाने तो महात्मा कधी मरत नसतो. अंतरला संसारा आणि संसार अंतरल्यामुळं काय घडलं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. ते साधू संत जे महात्मे असतात त्यांना परत कधीही गर्भाचं जे दुःख आहे, गर्भवासात दुःख परत भोगावं लागत नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. जन्मापासून ते अंतरले गेले. पैगा जो ययापरी जन्मेचे जन्म निवारी मरणे मृत्यू मारे आपण उरे. ह्याच जन्मानं तो साधू महात्मा पुढील अनंत जन्माचं जे काही निवारण करतो, ह्याच मृत्यूनं पुढच्या अनेक मृत्यूचं निवारण करतो. आणि मग काय होत असतं, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे उरे. कीर्ती मागे बाबांचं नाव उत्तमच आहे. विठ्ठल विठ्ठल. उत्तमची
उरे कीर्ती मागे. आणि अशा प्रकारे भगवत साधना करून ते महात्मे गर्भवास त्यांना दुःख भोगावं लागत नाही. पण हे सोपं नाही, कारण अंते मतिही सा गतिही यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तंतमे वैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेत्वा. ज्ञानोबराय वर्णन करतात गर्भवासात दुःख साधू पुरुषाला नाही. का नाही? कारण त्यांच्या जीवनातली जी तृष्णा आहे ती तृष्णा संपून गेली. आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा. तृष्णेच्या वासना अत्यंत सूक्ष्म आहे आणि वासनेनंच माणसाला परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जशी वासना मरणकाली आपल्या चित्तामध्ये असते त्या वासनेप्रमाणे जीवाला जन्म प्राप्त होत असतो. म्हणून वासना मारणं हाच खरा पुरुषार्थ आहे महाराज. मरणं हाती सुटली काय. मनुष्याने काय केली पाहिजे? तृष्णा जी आहे ती तृष्णा कमी केली पाहिजे, शांत केली पाहिजे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घरी हरिते. माऊली सांगतात तैशी तृष्णा वाढी नलिया मिरोई हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. ही तृष्णा वासना इतकी भयंकर आहे. जन्मांतराला कारण जर काय घडत असेल तरी तृष्णा आहे, वासना आहे. एकाने श्री बालाजीची उपासना केली. सगळ्यात श्रीमंत देवता कोणते असेल तर भगवान श्री बालाजी आहे. त्याला खूप पुष्कळ पैसे पाहिजे होते. भगवान श्री बालाजी प्रसन्न झाले. म्हटले काय पाहिजे? सोनं पाहिजे. किती पाहिजे? भरपूर पाहिजे. भगवान श्री बालाजीने सोन्याच्या मेरू पर्वतावर जवळ नेलं. घे म्हणे सोनं, किती पाहिजे? तो देवाला म्हणतो देवा एवढं सोनं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हणता अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. ती इच्छा कधी संपतच नसते. इदम्मेस्या इदम्मेस्या इति इच्छा काम शब्दितः. हे पाहिजे हे पाहिजे. संसारातली जी वृत्ती असते ज्ञानोबराय वर्णन करता जी वृत्तीची आवडी. बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी तेगा इच्छा. बुद्धी वेडी होते. सांसारिक पदार्थाची जी काही हाव असते त्या अंतःकरणामध्ये हाव निर्माण होते. ती हाव कधी संपत नाही. म्हणून म्हातारे 80 वर्ष झालं तरी म्हातारे माणसं जिलबी कुठून खातात काय माहिती, खातात का नाही ते, पण सांगतात असं. त्याचं कारण आहे वासना अत्यंत सूक्ष्म आहे. भागवतामध्ये श्री भरत महाराजांचं वर्णन आलेलं आहे. भरत राजाचं वर्णन करत असता ऋषभ देवाचे ज्येष्ठ पुत्र ज्याने दिग्मंडळ जिंकले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना परी भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. नाथ महाराज वर्णन करतात. काय वर्णन आहे भरत महाराजांचं. ज्या भरत राजामुळं आपल्या हिंदुस्थानाला भारत नाव प्राप्त झालंय असे भरत महाराज सर्वस्वाचा त्याग केला. नाथ महाराज म्हणतात जे भोग भोगिती त्याशी कदा नव्हे गा विरक्ती. भरते केली नवल ख्याती सेविला श्रीपती भोग त्यागे. जे विषयाचं भोग भोगतात त्यांना कधी वैराग्य प्राप्त होत नाही. पण भरत महाराजांनी मोठं आश्चर्य केलं, पुरुषार्थ केला. सगळं जे काही संपत्ती आहे संपत्ती ऐश्वर्य लुटवलं आणि गंडकी नदीच्या तीरावर भगवत साधनेसाठी आरूढ झाले. प्रसंग असा घडला गेला. भगवंताचं नामचिंतन करत असताना जी काही गर्भवती हरिण जी आहे तिथं पाणी प्यायला आली. सिंहाची डरकाळी ऐकायला मिळाली आणि त्या सिंहाच्या भीतीनं पोटातला गर्भ जो आहे तो पाण्यामध्ये पडला. हरिण निघून गेले. आता तो जो काही पाडस होतं पाण्यामध्ये वाहून चाललं होतं. भरत महाराजांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. ज्ञानोबराय सांगता शांती क्षमा दया रिद्धी हेही पाहता मज उपाधी. ऐका जास्त दयेचं रूपांतर मोहामध्ये होत असतं. संगे हे बाध्यते लोके निसंग सुख मश्नुते तेनापि संग परित्याज्य हा सर्वदा सुख मिच्छित न कळता संग झाला सहज खेळता प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी धरू जाता संग. तो होतो बाधक. आणि मग त्या हरणाला घेतलं, हातात माळ घेतली की त्या हरणाचं ध्यान व्हायचं. हरणाने काही चारा खाल्ला का नाही, पाणी प्यायलं का नाही, कोणतं जनावर आलं की काय. आणि मग त्या हरणाच्या स्मरणामध्ये त्यांचा देह पडला. परिणाम काय झाला? मृगाचे निस्मरणे निमाला या लागी मृगजन्म तो पावला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. हरणाचं स्मरण करत असताना देह पडला. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. भरत महाराज म्हणजे किती मोठे त्यागी महापुरुष होते, पण तो हरणाच्या स्मरणानं देह पडला. हरणाच्या जन्माला जावं लागलं. विठ्ठल वासना सूक्ष्म आहे. गुरुजींनी शिष्यानं सांगितलं, म्हटले आता मी चाललोय म्हणे. माझी जेव्हा तुम्ही रक्षा गंगेमध्ये काशीमध्ये समर्पित कराल, काशीमध्ये गंगा माझी रक्षा समर्पित केली, अस्थि समर्पित केला की स्वर्गामध्ये घंटा वाजेल. घंटा वाजली की समजायचं मी मुक्त झालो. जर घंटा नाही वाजली तर मी मुक्त झालो नाही असं समजायचं. ठरल्याप्रमाणे गुरुजीने देह ठेवला. गुरुजींनी देह ठेवला आणि त्या अस्थी वगैरे जे आहेत पिंडदान वगैरे केलं, पण स्वर्गात त्या घंटा वाजलीच नाही. शिष्यानं म्हटलं आपले गुरुजी काही मुक्त झाले नाही, चिंता करत होते. मग त्या गुरुजींचे गुरुभाई गुरुबंधू एकदा आले. विद्यार्थ्यांना शिष्यानं विचारलं का चिंता करता? आमच्या गुरुजींनी जाताना आम्हाला सांगितलं होतं की पिंडदान करताना जर स्वर्गात
स्वर्गात घंटे वाजली तर मी मुक्त झालो, पण घंटा काय वाजली नाही, गुरुजी काय मुक्त झाले नाहीत. ठीक आहे म्हणे, तुमच्या गुरुजीने जेव्हा देह ठेवला ते कुठं झोपले होते, कुठल्या खोलीत होते तिथं न्या मला. आणि त्या खोलीमध्ये नेण्यात आलं. त्या वळकुटीवर पलंगावर ते कुठं झोपले होते तिथं झोपवण्यात आलं आणि सांगितलं तुमचे गुरुजी देह सोडताना डाव्या कुशीवर होते का उजव्या कुशीवर होते. सांगितलं डाव्या कुशीवर होते. मग ते गुरुबंधू स्वतः त्या डाव्या कुशीवर तिथं झोपले. त्यांनी समोर पाहिले खिडकी होती, खिडकी उघडी होती आणि खिडकीच्या बाहेर एक सुंदर बोरीचं झाड होतं आणि त्या बोरीच्या झाडावर एक सुंदर पिकलेलं बोर लागलं होतं. मग त्या गुरुबंधूंनी सांगितलं शिष्यांना, तुमच्या गुरुजी मुक्त न झाल्याचं कारण माझ्या लक्षात आलेलं आहे, ते पिकलेलं बोर तेवढं घेऊन या म्हटले. मग ते पिकलेलं बोर तोडलं, त्या फोडलं, त्यात आळी निघाली. आता काय करा, हे पिकलेलं बोर आळीसहित गंगेमध्ये समर्पित करा, स्वर्गात घंटा नक्की वाजेल. जेव्हा त्या आळी सकट ते पिकलेलं बोर गंगेमध्ये समर्पित केलं तेव्हा स्वर्गात घंटा वाजली. विठ्ठल गुरुजींना मृत्यू समयी ते पिकलेलं बोर खाण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांना थोडं जन्मांतराचं कारण पडलं गेलं. वासना किती सूक्ष्म आहे पहा. अंतकाळे जी काय मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. मरणाच्या समयाला म्हणून तर तुकाराम महाराज म्हणता, अंतकाळी ज्याच्या नाम आले अंतकाळी ज्याच्या नाम आले सुखा पारणारी अंतकाळाला परमात्म्याचं नाम जर मुखामध्ये आलं तर त्यासारख्या जीवनाला आनंदामध्ये पारावर नाही. कुणी असं म्हणेल, जर अंतकाळाला नामस्मरण आल्यानंतर मनुष्य जर मुक्त होत असेल, गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नसेल, तर आम्ही अंतकाळी देवाचं स्मरण करू. मग आतापासून सकाळपासून दिवसा रात्री भजन करण्याचं काय कारण आहे? जन्माला आल्यापासून भजन करण्याचं काय कारण आहे? आम्ही काय करू, शेवटच्या प्रसंगाला परमात्म्याचं नामचिंतन करू. पण ते सोपं आहे का हो? जन्म भजन केलं तरी शेवटच्या काळामध्ये परमात्म्याचं नाम येत नाही. मग सहज शेवटी नाम येईल का? कोणी म्हणे आम्ही पगारनं नोकर ठेवू. बरं, मरताना तो नोकरदास समोर असेल सांगता येत नाही. बरं, तो नोकरदास समोर आला आणि म्हटलं मना विठ्ठल, विठ्ठल मना जरी म्हटलं तर विठ्ठल म्हणण्याची आपली मनस्थिती असेल, असं कसल्याही प्रकारचं वातावरण सांगता येत नाही. म्हणून हा जो काय अट्टहास आहे, जन्मापासून शेवटच्या काळापर्यंतचा जो काय अट्टहास आहे, हा मरण गोड करण्याचा अट्टहास आहे. शेवटचा दिस गोड व्हावा. वासना असते, वासना सूक्ष्म असते. वासनेमुळे माणसाला परत काय करावं लागतो, जन्म घ्यावा लागतो. महाराज सांगतात, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. भगवान श्री विष्णूचे जे दास आहेत, कधीही गर्भवासाचं दुःख त्यांना भोगावं लागत नाही. आता गर्भाचं दुःख काय सामान्य आहे का? काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना. तुझं क्षणक्षणा ध्यात असे प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवहे मास, आलो जन्मास येतोरी विष्टालेप चौकडे. नाकी तोंडी कृमिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे. कोणापुढे सांगेल इतकं दुःख आहे गर्भवासाचं. पण एकदा आपण भगवत भजन केलं, पारमार्थिक साधना केली, ते गर्भाचं जे दुःख आहे ते भगवत भक्ताला कधीही प्रकारे कसल्याही प्रकारे भोगावं लागत नाही. मग तुकाराम महाराज सांगतात, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. असे भगवत भक्त त्यांना कधीही गर्भाचं दुःख भोगावं लागत नाही. जशी एखादी प्रेमळ माता आपल्या लेकराचं कोड कौतुक सर्व पुरवते, तसा तो भगवान परमात्मा रूपी पांडुरंग परमात्मा रूपी आमची जी आई आहे, ते भक्ताचं कौतुक कसं पुरं करते. अभंगाच्या
माता बाळा तैसा लळा पाळावा. जशी आपली माता असते, आई असते, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ते आपल्या मुलाचं काय करते, कौतुक करते. किती कौतुक करते हो. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने इतके गोड वर्णन केले. नळ्याच्या बाळका किरीटी गौसनी करून स्नेहाच्या दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली दावे, ते जो जो खेळ दावे तो तो पुढे सोन्याचा करून ठेवे, ते उपासेची पदवी पोषित मी जाय. ज्ञानोबा वर्णन करतात. जी आई असते, मुलाचा जो खेळ असतो तो मुलाचा खेळ आई सोन्याचा करून ठेवते. काय प्रेम असेल महाराज. तैसा लळा पाळावा. तसा भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कोड कौतुक पुरं करतो. ज्ञानोबा वर्णन करता पाहेपा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे वाहने केले, आम्ही अंगही शेषाय वेचले लक्ष्मीचे. भगवान परमात्मा सांगतात, ज्यांना स्वर्ग पाहिजे त्यांना आम्ही स्वर्ग दिला, ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना आम्ही मोक्ष दिला. भगवान शेषाला परमात्म्याने आपले अंग देऊन टाकलं, आपले चरण देवी लक्ष्मी मातेला देऊन टाकलं. पर आपण पेविन एक, ते तैसेची सुख साजूक, सप्रेमाला येदेक ठेविले जतन. परंतु परमात्मा देवाने कुणाला स्वर्ग दिला, कुणाला मोक्ष दिला, कुणाला आपले शरीर दिलं, कुणाला आपले चरण दिले. पण आपण पेविन जे एक, तैसेची सुख साजूक, जे प्रेमळ सुख आहे ते प्रेम सुख भगवान परमात्मा आपल्या अनन्य भक्ताला देत असतात. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती, ते अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्त से योगिनः. अनन्य भक्ताला परमात्मा आपलं प्रेम सुख देतात. कसं देतात, तसं आई बाळकाचा लळा पुरवते. तद्वत विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास. कधी दास विष्णूची जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, जो अनंत कोटी ब्रह्मांडाला पांडुरंग परमात्मा आहे, ज्याची त्रिभुवनावर सत्ता आहे, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतो, ज्याच्या सत्तेनं सूर्य तापतो, प्रकाश देतो, ज्याच्या सत्तेनं आपल्याला अग्नी उष्णता देतो, वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेनं हालतं, असा ब्रह्मांडाधीश परमात्मा त्या पांडुरंगाने आमचं रक्षण केलं. अभंगाच्या 4थ्या चरणात. त्रिभुवनी ज्याची सत्ता, 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 त्रिभुवनी ज्याची सत्ता. तो रक्षिता झालेया, 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 तो रक्षिता झालेया. देखते गर्भवास, देखते गर्भवास, न देखते गर्भवास, न देखते गर्भवास. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झाल्या किंवा तुकया रक्षिता, तो झाला तुकोबाराय सांगतात. ब्रह्मांड नायक जो परमात्मा आहे, गतीर भरता प्रभू साक्षी, ज्याच्या सत्यनं तुझ्या सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्य भयात अस्याग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्य वायुष्य मृत्यू धावती पंचमहा, असा सर्वाधीश असणारा अकुंठित ज्याची सत्ता आहे, त्या ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याने आमचं रक्षण केलं. न देखे जायसे केले या विठ्ठले दुःखासी कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. परमात्म्याने आम्हाला बोध दिला आणि त्या बोधामुळं आम्ही आता कसे झालो, ब्रह्मांडा एवढे अनुरेनो या थोकडा, तुका आकाशा एवढा गिळवणी सांडिले कळीवर भवभ्रमाचा आकार. आता आम्ही आकाशा एवढे झालो. भगवंताने आमचं काय केले, रक्षण केले. आता स्वप्नी तेही नाही चिंता, रात्रीन जाता दिवस. आता आम्हाला स्वप्नसुद्धा भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानो लाता, तुका म्हणे सत्ता करू
निकट सेवेची न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना. माता बाळा तैसा लळा पाळावा त्रिभुवनी ज्याची सत्ता. तुके आरक्षिता तो झाला प्रातस्मरणीय. प्रातस्मरणीय हरिभक्त पारायण श्री शंकर महाराजांचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारी ही सेवा आहे. त्यांचा जो काय असणारं जीवन आहे, आपण या अभंगाच्या द्वारे आपण त्यांच्या जीवनाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असे भगवत भक्त देवाची सेवा करतात आणि देवाने बोलवल्यानंतर आपला जो काय देह आहे पंचभूतात्मक शरीर ते भगवान श्री पांडुरंगाच्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या श्री ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करतात. असे महात्मे देह ठेवतात. मग ते देह ठेवत असताना कसा देह ठेवतात त्याचं 2-3 मिनिटांमध्ये आपण चिंतन करू आणि आपली सेवा श्री ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करू. महात्मा देह ठेवत असताना साधा पुरुषाचा अंतकाल आणि महात्मा साधू पुरुषाचा अंतकाल ज्ञानोबरांनी वर्णन केले. जे काय साधा मनुष्य असतो, साधा मनुष्य देह ठेवत असताना जशी वासना अंतकरणामध्ये निर्माण होत असते तसा त्याचा देह पडत असतो. पण त्या महात्म्याने आयुष्यभर भजन केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल श्री गुरु हैबतराव बाबा म्हणायचे, श्री गुरु हैबतराव बाबा म्हणायचे, अरे हैबतचा केस सुद्धा आळंदीच्या बाहेर पडणार नाही. विठ्ठल सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रातस्मरणीय श्री गुरु मामानं सांगितलं उद्या सकाळी प्रतिपदा आहे, आपल्या आळंदीला जायचंय. पण कशाला जायचंय कोणालाच कळलं नाही. आणि श्री गुरु मामांनी जे काही रथ आणला, ती गाडी आणली. सद्गुरू जोग महाराजांना रथामध्ये त्या गाडीमध्ये बसवलं. जेव्हा आळंदीतल्या जुना पुलावरचा जो काही जुना पूल आहे तिथे जी काही दगडं होते ते वाजले, खडखड असा आवाज आला. श्री गुरु जोग महाराजांनी म्हटलं, आळंदी आली का? हो आळंदी आली म्हटली. जिंकला आता, तरीसुद्धा कोणालाही काही कळलं नाही. त्यावेळेस वारकरी शिक्षण संस्था घासवाली धर्मशाळेमध्ये होती. जसे ज्ञानोबरांचं उत्तरेकडे तोंड आहे तसं श्री गुरु जोग महाराज उत्तरेकडे तोंड करून बसले. इंद्रायणीचं तीर्थ आणलं, समाधीचं तीर्थ आणलं, जातो म्हणून सांगितलं. विठ्ठल महात्मा देह ठेवत असताना झाकली घटीचा दिवा, नेने जे काय झाला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवितो केवळ परब्रह्म. दया परमपुरुष ऐसे नाम. ते काय असतात? महात्म्य असतात. आणि अशा प्रकारे जी काय मरण सांगून, देह सांगून, मृत्यू सांगून ते आपला देह ठेवित असतात. आपले मरण पाहिले मे डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. 2-3 ज्ञानोबरांच्या वया सांगतो. 8व्या अध्यायामध्ये माऊलींच्या वय इतक्या गोड आहेत. महात्मा देह ठेवत असताना त्याची जी स्वरूप अनुभूती असते इतकी श्रेष्ठ असते. तरी देह असो अथवा जावो,
आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजी दोरी सर्पत्व वावं दोराची कडूनी. आता देह आहे काय, राहिला काय? मला सांगा, दोरीवर कधी सर्प आहे का हो महाराज? दोरीवर सर्प पूर्वीही नव्हता, आताही नाही, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा राहत नाही. तसं त्या साधू पुरुषाला देहाबद्दलचा जो काही भ्रम असतो तो केव्हाही नसतो. मग तरंग पण असे का नसे, हे उदकाशी काही प्रतिभा असे, ते भरतेव्हा जैसे उदकच की. ज्ञानोबऱ्या वर्णन करता समुद्राला असं कधी वाटतं का माझ्यावर लाट निर्माण होते, मग ती लाईट नाहीशी होते. तरंग आकारे न जन्मेची, तरंग लोपेनं नेमेची, तेवी देही जे देहेची वस्तू झाले. लाट निर्माण होण्यामध्ये समुद्राचा जन्म होत नाही, लाट नाहीशी होण्यामध्ये समुद्र कधी मरत नाही. समुद्र जसा अखंड आहे तसा त्या साधू पुरुषाचा देह असला काय, राहिला काय, ते नित्य कसे असतात स्वरूपामध्ये, अशा प्रकारचे ते संत महात्मे विराजमान असतात. हागा घटू जे वेळी फुटे, त्यावेळी तेथेचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी काही चुके ज्ञानोबराय म्हणतात. घट आहे, घट फुटल्यानंतर त्या घटातलं घटाकाश महाकाशाला मिळतं. ज्ञानोबराय म्हणतात जर महाकाशाला मिळणार नाही तर चुकून कुठं जाणार आहे? ते महाकाशाला मिळणार आहे, नाही नाही, ते घटाकाश घटात असतानाच महाकाश स्वरूप आहे. तसं ते महात्मे देहामध्येच असताना परब्रह्म स्वरूप असल्यामुळं मग अबंधा नित्य ब्रह्मभावा वेगळं नाही. मग अबंध नित्य ब्रह्मभावाचा कसल्याही प्रकारचा त्या साधू पुरुषाच्या जीवनामध्ये बिघाड होत नाही. तो कल्पांती जन्म नागवे, कल्पांती मरणे नापलवे. मग कल्पच्या कल्प जन्म मृत्यू जे आहेत, इदम ज्ञान मुपाश्रित्य मम साधर्म्य मागता सर्गेपि नोपजायन्ते प्रलयन व्यथंतीचं, असे महात्मे प्रलय काळापर्यंत जन्माला येत नाहीत आणि मृत्यू दशेला प्राप्त होत नाहीत. आणि मग अशा प्रकारच्या महात्म्यांचं काय होत असतं? तुकोबऱ्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर फक्त उत्तमची उरे कीर्ती मागे न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव 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 तुकाराम. 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 हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. त्रिभुवन जाते सदा, त्रिभुवन जाते सदा, त्रिभुवन जाते सदा, त्रिभुवन जाते सदा. तू गया रक्षिता तो झाले जा, तू गया रक्षिता तो झाले जा. देखी गर्भवास, देखी गर्भवास, कधी दास दास विष्णू, कधी दास दास विष्णू से, विष्णू से कधी दास, कधी दास कधी
कधी दास विष्णूचे कधी दास हो विठ्ठल जय जय विठ्ठल.